समोरच्या व्यक्तीला तुमच्या विचारात कसं पाडायचं? कधी तुमच्या बाबतीत असं झालंय का? तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार सतत करताय, पण ती व्यक्ती मात्र तुमच्याबद्दल तितकीशी गंभीर नाहीये. तुम्हाला असं वाटतं का की समोरच्या व्यक्तीच्या मनातही तुमच्याबद्दल तशीच ओढ असावी जशी तुमच्या मनात आहे? मानसशास्त्रानुसार एखाद्याच्या मनात स्वतःची जागा निर्माण करणं ही एक कला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 सोप्या पद्धती सांगणार आहे, ज्या वापरल्या तर समोरची व्यक्ती दिवसभर तुमच्याच विचारात राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तिसरी पद्धत सर्वात प्रभावशाली आहे. पहिली पद्धत, थोडी ओढ आणि थोडा दुरावा. पहिली पद्धत म्हणजे नेहमी उपलब्ध न राहणे. आपल्याला असं वाटतं की आपण समोरच्या व्यक्तीला जेवढा जास्त वेळ देऊ तेवढं त्यांना आपण जास्त आवडू, पण मानसशास्त्रात याच्या उलट सांगतात. जर तुम्ही नेहमी त्यांच्या एका हाकेवर हजर राहिलात तर तुमची किंमत कमी होते. त्यांना तुमच्याबद्दल विचार करायला थोडा वेळ द्या. जेव्हा तुम्ही कधीतरी स्वतःच्या कामात व्यस्त असता आणि त्यांना लगेच वेळ देऊ शकत नाही, तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल जास्त कुतूहल निर्माण होतं. माणसाला ज्या गोष्टी सहज मिळत नाहीत त्याचीच ओढ जास्त वाटते. दुसरी पद्धत खूप रंजक आहे. बोलताना एखादी गोष्ट अर्धवट सोडा. समजा तुम्ही फोनवर बोलत आहात किंवा मेसेजवर गप्पा मारताय. अशा वेळी एखादी महत्त्वाची गोष्ट सांगायला सुरुवात करा आणि अचानक काहीतरी काम निघाल्याचं सांगून विषय थांबवा. उदाहरणार्थ, मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, पण आता नको, आपण नंतर बोलूया. यामुळे समोरच्या व्यक्तीचं डोकं सतत त्या एका गोष्टीचा विचार करत राहतं की याला नक्की काय सांगायचं असेल. जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट पूर्ण सांगत नाही तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्याच विचारात गुंतलेली राहते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटते? मानवी मनाची अशीच गुपितं जाणून घेण्यासाठी आपल्या मनाच्या गुपिते चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तिसरी पद्धत, स्वतःच्या आयुष्यात आनंदी राहणे. तिसरी आणि सर्वात मोठी पद्धत म्हणजे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देणे. जे लोक स्वतःच्या आयुष्यात छंदामध्ये आणि कामात आनंदी असतात त्यांच्याकडे जग ओढलं जातं. जर तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य त्या एका व्यक्तीभोवतीच फिरवत ठेवलात तर त्यांना तुमचा कंटाळा येऊ शकतो. पण जेव्हा त्यांना दिसतं की तुम्ही त्यांच्याशिवाय सुद्धा खूप खुश आहात, तुमचं स्वतःचं एक वेगळं जग आहे, तेव्हा त्यांना तुमच्या त्या जगात भाग व्हायची इच्छा होते. तर मित्रांनो, या होत्या त्या 3 सोप्या पद्धती. लक्षात ठेवा, कोणालाही जबरदस्तीने आपल्या विचारात पाडता येत नाही, पण स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की समोरच्याला तुमची ओढ वाटेल. तुम्हाला यातील कोणती पद्धत सर्वात जास्त आवडली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.